बटन प्रेस करून ह्याची उद्घाटन करावं. म्हणजे शेतकऱ्याच्या अकाउंट डायरेक्ट पैसे जातात डायरेक्ट. हो, आज आज आपल्या कार्य या निमित्त चला आपण तुमचं करा. हा हा आता मी विनंती करते की माननीय कृषी मंत्री महोदय आपल्याला तुमच्या मनोगत व्यक्त करावं. चला घ्या धनंजय मुंडे घ्या. मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपस्थित मुख्यमंत्री महोदयांच्या समर्थ या एकूण देशातील दुसऱ्या जिल्ह्याचं आपल्या शुभ हस्ते उद्घाटन होत आहे. ते या राज्याचे लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपस्थित माननीय मंत्री उदयजी सामंतजी, माननीय मंत्री शंभूराजे देसाईजी, आमच्या विभागाचे अनुप कुमार सिंग साहेब, आयुक्त गेडामजी, महसूल विभागाचे सुद्धा आयुक्त या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी, आदरणीय सीएम साहेबांचे मी आभार मानतो की आपण वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी एकूण जे देशात 6 जिल्हे निवडले त्या 6 जिल्ह्यापैकी बीड जिल्हा आपल्या राज्यातला एक पायलट जिल्हा म्हणून निवडला. आणि मागच्या 2 दिवसामध्ये ज्या 2 जिल्ह्यांनीच फक्त या देशात काम केलं त्याच्यात एक उत्तर प्रदेशचा आणि आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्हा, ज्यांचं आज काम पूर्ण होऊ शकल्यामुळं आज आपल्या शुभ हस्ते याचं उद्घाटन करता आलं. त्यामध्ये मी खऱ्या अर्थानं कृषी विभागापेक्षाही जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, तलाठी, जिल्हा कृषी अधिकारी, सर्व मंडल कृषी अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांचे मनापासून आभार मानतो. अनुप कुमार साहेबांचे मनापासून आभार मानतो. गेडाम साहेबांचे मनापासून आभार मानतो की बीड जिल्ह्यांनी खरंच या 3 महिन्यामध्ये 1251 गावात जाऊन, गाव पातळीवर जाऊन 5.25 लाख शेतकऱ्यांचं फार्मर आयडी तयार केलं. आता या 5.25 लाख शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना, फक्त कर्जच नाही तर ज्या कुठल्या योजनेमध्ये त्यांना लाभ आहे त्या सगळा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. या पीएम किसान योजनेच्या विद्यमान डेटासह स्टेट रेकॉर्ड ऑफ राईट्स डेटाबेस वापरून शेतकऱ्यांच्या नोंदी सुधारण्यासाठी विशिष्ट IT प्रणाली या ठिकाणी विकसित केलेली आहे. या प्रणालीमध्ये शेतकरी फील्ड व्हेरिफिकेशन व फार्मर कन्सेंट कलेक्टर हे 2 खास मोबाईल ऍप तयार करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस व डिजिटल होती. शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र या ठिकाणी मागण्यात आलेली नाहीये. या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांच्या विशिष्ट फार्मर आयडी एक दिला जाईल. पुढे जाऊन शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच प्लॅटफॉर्मवर मिळवण्यासाठी याच फार्मर आयडीचा उपयोग होईल व शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कागदपत्रे घेऊन शासकीय कार्यालय किंवा बँकेकडे चक्रा मारायची गरज नाही. हे आज या ठिकाणी आपण जवळजवळ 22 शेतकऱ्यांच्या अकाउंटला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज जे आपण उद्घाटन केले त्याच्यात 22 शेतकऱ्यांच्या अकाउंटला आज कर्ज पण त्या ठिकाणी जमा झालेले. बीड जिल्ह्यातील 1251 गावामध्ये तलाट्याकडून फील्ड व्हेरिफिकेशन तर कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांच्या माध्यमातून फार्मर कन्सेंट संकलित करण्यात आले. बीड जिल्ह्यात प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी सर्वांनीच अत्यंत कमी वेळेत ही जबाबदारी पार पाडली. त्यामुळं जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित घटकांचे मी राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. जनसमर्थच्या माध्यमातून फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना संपर्करहित पेपरलेस KCC कर्ज व अन्य लाभांची सुविधा मिळेल. त्यामुळे वेळ मेहनत कमी होईल व चक्रा पण या ठिकाणी शेतकऱ्यांना बँकेच्या पूर्णपणाने बंद होती. या योजनेची आखणी करून आज अंमलबजावणीची सुरुवात करण्यात सर्वात मोठा असलेला या योजनेचे खऱ्या अर्थाने संकल्पक देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, देशाचे केंद्रीय कृषी मंत्री श्री अर्जुन मुंडाजी
तसेच राज्यात या योजनेसह आमच्या कृषी विभागाला कायम पाठबळ देणारे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या सर्वांचेच मी आणि इतर समोर बसलेल्या सर्व माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी कृषी मंत्री या नात्याने आभार मानतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ काढून हा कार्यक्रमाला आपण वेळ दिलात आणि आपल्या हस्ते आज बीड जिल्ह्यामध्ये, म्हणजे देशात 2 जिल्हे, त्यात बीड जिल्हा जो पहिल्या क्रमांकावर आहे. पहिला जिल्हा उत्तर प्रदेश मधला, दुसरा जिल्हा बीड 6 जिल्हे निवडलेत, पण देशामध्ये या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा बीडला प्रथम क्रमांकावर या कामामध्ये आपण आणलाय. मी त्याच्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चला, मी कोण? माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कोण? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. किसान क्रेडिट कार्ड डिजिटल प्रकल्प शुभारंभ प्रसंगी उपस्थित कृषी विभागाचे मंत्री धनंजय मुंडेजी, दुसरे आपले मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय बनसोडे, आमदार बालाजी किनीकर, आमदार राजेश पवार, आमदार संजय रायमुलकर, विभागीय आयुक्त अर्धारजी, अनुप कुमार आणि आपल्या जिल्हाधिकारी, मी सगळ्यात आधी आजच्या या शुभारंभ प्रसंगी